आंतरवाली सराटीमध्ये आज उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि या उपोषणाच्या 6व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेवर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजीच व्यक्त केली एका अर्थाने। या सगळ्या जे निर्णय झालेले ते आम्हाला पूर्णपणे मान्य नाही। मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सरसकट महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं। सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याच्यामध्ये त्या संदर्भातली जी क्रिएटिव्ह पिटिशन आहे त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केला। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक इथं गर्दी करत आहेत। दिवसभर इथं वेगवेगळ्या भागातले लोक येत आहेत। आपण काही जणांना इथं प्रतिक्रिया विचारणार आहोत। मला सांगा आपण कुठून आले? नगरवर अहमदनगर। मला हे जे आरक्षणाचा मुद्दा आहे आणि आता दुसरा टप्पा आहे ते पाणीसुद्धा घेत नाही। आता डॉक्टर त्यांना भेटले, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की पाणी तुम्ही किमान पाणी तरी प्यायला पाहिजे, तर ते पाणी पण घेत नाही। त्यांची तब्येत ढासळत चालली। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये उद्या बैठक लावली सगळ्या महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांची। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या एकूण जे राजकारण चाललं, चाल ढकल होती आहे, 40 दिवसाची मुदत संपलेली आहे, याची चाल ढकलच होती, हे मनावर कोणीच घेत नाही। आता सध्या हे 100% आपण हे काम बंद, हे जे शासकीय काम आहेत हे सुद्धा बंद केले पाहिजे। उद्या बैठक लावली तर ती यापूर्वी का नाही लागली? 30 दिवस 40 दिवस दिले होते तर यापूर्वी लागू शकत होते ना, करायचंच होतं यापूर्वी करतात। शेवटच्या अंतापर्यंत नंतर बैठका लावतात म्हणजे चाललंय काय? सरकारचं चाललंय का? सरकारचं चाललंय का? आणखी काही जण आपल्याकडे, मला आपलं नाव सांगा, गाव सांगा, कुठून आले? माझं नाव मुकुंद रिटे, मी धाराशिवमधून आलेलो आहे। पण काय झालेलं आहे आता विषय असा की हे सगळं समाजामध्ये भांडण लावत चालू आहे। आता काय झालं ॲक्च्युली हे आपलं देवेंद्र फडणवीस तिकडे प्रचार करायला गेलेला आहे, त्याचं काय काम आहे प्रचार करायचं। आणि आता अजित पवारला कुठला डेंगून काय झालं, मी उद्या जातो इथं डेंगू झाला का बघू, विषय तो नाही। आता फक्त मराठा समाजात जो आपला हे आहे कोण आपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ह्याला फक्त पुढं करायचं आणि विषय सगळा मराठा ह्याच्यावर खापर फोडायचं। ही काही नाही, सगळं फसवाफसवीत चालू आहे। हे सरकारनं हे फक्त आम्हाला आमचा जे म्हणजे आमचा जो महाराज आहे म्हणजे आपले मनोज जरांगे साहेब ह्यांचा फक्त जीव घ्यायचा, यांना दुसरं काहीच करायचं नाही। दुपारी आंदोलनकर्त्यांनी इथं येऊन घोषणाबाजी केली की मनोज जरांगे पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या। त्यांचा आग्रह खातर त्यांनी फक्त एक घोट पाणी पिलं। आत्ता जे डॉक्टरांचं पथक आलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही किमान पाणी पिऊन आंदोलन करा, कारण तुम्ही जी राहिला तरच या आंदोलनाला काहीतरी पुढे आधार राहणार आहे। काय बरोबर आहे, पण आता काय पाटील साहेबांनी पाणी घ्यायला पाहिजे। पण ॲक्च्युली काय होतं विषय की ह्या सरकारचं जे बोलणं आहे हे सगळं फसवाफसवीचं काम आहे। आता विषय ह्यांना मोदी आणायचा होता कुठं, बोकांडे बसवायला कुठं, इथं शिर्डीमध्ये। त्याच्यामुळे ह्यांनी सांगितलं 40 दिवस देतो तुम्हाला देतो। ह्याचा विषय काय नाही, फक्त मोदी ह्यांना बोकांडे घ्यायचा होता, दुसरा काहीच विषय नव्हता। मराठा समाज सगळे फसवाफसवी चालू आहे। पण एक सांगतो त्यांना मी आता की विषय जर ह्यांनी जर जास्त हे केलं तर आम्ही सगळं म्हणजे जे त्यांनी आदेश दिला का तसं आम्ही पाळणार आहे पुढं। आता आम्ही सध्या शांततेचं आंदोलन करतो। आम्ही सकाळी 7 वाजता निघलोय, सगळीकडे रस्ता रोको चालू आहे, सगळं चालू आहे, पण आम्ही त्यांना शांततेत सांगावं चालू म्हणून इथं आलेलो आहे। पण ह्यांचा फक्त एक वेळेस फक्त ह्यांनी फक्त आदेश देऊ द्या आम्हाला की मराठ्यांना तुम्ही असं करा, आम्ही नाही जर हे केलं ते तर म्हणतं हे शांततेचं युद्ध आहे, पेलणार पण नाही आणि झेपणार पण नाही सरकारला। एक तरुण कार्यकर्ता आपल्यासोबत आहे, मला तुझं नाव सांग। मी ऐतिहासिक किल्ले दारू शहरातून आलेलो आहे। माझं नाव दादा शेरकर आहे। आम्ही आजपर्यंत सन्माननीय जरांगे पाटील यांनी शांततेचं आवाहन केले आणि मराठे आजही शांततेमध्येच मोर्चे आंदोलन चालू आहे। पण सरकारनं हे कुठंतरी एक आरक्षणाच्या नावाखाली आज देतो उद्या देतो करून कुठंतरी समाजाची दिशाभूल करतं आहे। आज समाजाचा रोष आहे, हा सरकारनं कुठंतरी जाणून घ्यायला पाहिजे। जवळजवळ आज मंत्रिमंडळामध्ये 200च्या वर आमदार मराठा समाजाचे होते, एकाही आमदाराने या ठिकाणी राजीनामा देऊन जरांगे पाटलाला या ठिकाणी समर्थन दिलं नाही। आता गेवराईच्या आमदारांनी लक्ष्मणराव पवारांनी राजीनामा दिला म्हणून बातमी। हो, आता त्यांनी दिलाय, राजीनामा दिलाय, पण कोणाकडे दिला ते माहीत नाही। ते राजीनामा त्यांचा पोहोचलेला आहे। राजीनामा त्यांचा या ठिकाणी पोहोचलाय, तो विधानसभा अध्यक्षांकडे यांच्याकडे दिलेला आहे राजीनामा। आणि त्यांनी दिला ह्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मला वाटतं आणखी बहुतांश आमदार काही मराठा समाजाचे संपलेले नाहीत। सर्व आमदारांनी या ठिकाणी समाजाची भावना आणि समाजाच्या जीवावर मोठे झालेले आमदार आहेत तुम्ही। माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आमदारांना, तुमचं काहीतरी समाजाला देणं लागतंय। आज सर्वसामान्य काड्या मोड्याच्या ह्याच्यामध्ये राहणारा शेतकरी जाणता राजा हे सुद्धा रस्त्यावर उतरलेत। त्यांच्या भावनेला कुठले तरी तीव्रता तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा समाजाचं देणं लागतंय म्हणून तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे।
आता आपण ज्यांची प्रतिक्रिया घेणार होतो ते गावातलेच इथले आहेत आणि पहिल्या दिवसापासून ते आंदोलन बघतायत. त्यांना मुद्दाम मी इथं थांबायला सांगितलं. पहिल्या दिवसापासून त्यांना गर्दीचा ओघ काय आहे, कोणत्या प्रकारचे लोक इथे येत आहेत. मला सांगा, तुम्ही इथं रोज झटून काम करतायत, 12 तास तुम्ही इथं काम करता सकाळपासून. कोणत्या प्रकारचे साधारणतः महाराष्ट्राला आंतरवाली सराटीमध्ये कोणकोणते लोक येत आहेत, कुठल्या काय म्हणजे समाजाचेच लोक येत आहेत, परंतु त्यांची परिस्थिती काय आहे लोकांची? मराठा समाजाला सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की मराठा समाजाला कुणबीमधून म्हणजेच ओबीसीमधून आरक्षण मिळालंच पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंतरवली सराटीमध्ये लोक रोज येत आहेत, म्हणजे रात्री पण लोक येत आहेत. लोकांना तेवढीच अपेक्षा आहे की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज राज्य मंत्रिमंडळाची जी आरक्षणासाठी समिती स्थापन केलेली आहे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 11,530 नोंदी सापडल्या. मग तुम्हाला एक एव्हिडन्स पुरा असताना तुम्हाला एवढ्या नोंदी सापडून पण आपलं म्हणजे काय, मी आंदोलन तुम्ही जवळून पाहिलं सगळ्यात. इथं रोज मी तुम्हाला बघतो. हे लोक येणारे लोकांच्या महाराष्ट्राचा आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, पण एक अनुभव म्हणून सांगा की गोरगरीब, कारण मी बघितलं का काही लोकांच्या पायात चपला नाही, डोक्यावर घ्यायला हे नाही, असे सगळे लोक आलेले आहेत. तर ते सगळे तुमच्याशी येऊन बोलतात आम्हाला मनोज जरांगेंना भेटायचे. सध्या तरी मग इतक्या लोकांना पाटलासमोर भेटता येत नाही, पण लोक भावनिक होतात आणि मग समोरून तिथून फोटो काढून चालल्या जातात. काही थांबतात, काही जातात. आणखीन काही जण आपल्यासोबत आहे. तुमचं गाव सांगा, तुझं नाव सांगा. मी मला तिथं आणि नितीन सतीशराव शिंगारे, मी प्रॉपर किल्ले धारूरचा आहे, जिल्हा बीड येतो. आणि आम्ही आज बीडवरून इथं आलोत. आमच्या किल्ले धारूर शहरामध्ये सुद्धा साखळी उपोषण सुरू आहे. आम्ही त्या उपोषणामधून आलोत आणि विषय असा झाला की आमचा जो मतदारसंघ आहे, माजलगाव मतदारसंघ, तिथं आमदारांच्या घरावर आज काही आंदोलकांनी हल्लासुद्धा केला आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटायला लागलेले आहेत. कारण हे सगळं सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे. सत्तेतले आमदार आहेत ते, त्यांच्याकडनं बोलण्यात काय चूक झाली असेल, कुणाला व्हायरल क्लिप झाली, त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले. त्यांच्या घराला आग लावण्यात आली, गाड्या फोडण्यात आल्या. आता जे काय झाल्या त्या झाल्या गोष्टी. पण विषय असा आहे की आज आम्ही येत असताना बघितलं रस्त्यात सुद्धा बीडला, हिरापूरला पण टायर जाळलेले होते, रस्ता बंद होता. परत बीडमध्ये पण बीड बायपासला बंद होता. आम्हाला येताना सुद्धा अडचण आली. त्यांनी जेव्हा कळलं की आम्ही इथं आंतरवली सराटीला चाललो त्यावेळेस त्या आंदोलकांनी आम्हाला जाऊ दिलं. पण इथं येत असताना आम्ही बघितलं की तुम्ही जसं म्हणलात आत्ता, काही लोकांच्या डोक्यावर टोप्या नाही आहेत, उन्हाचा किरकाहारा पडलेला आहे आणि पायात चपला नाही आहेत. म्हणजे वयोवृद्ध लोकंसुद्धा इकडे चलत यायला लागलेले आहेत. त्यांना आस लागलेली. आणि जरांगे पाटलांनी पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे 5-6 दिवस झालं. आणि सरकार जाणून बुजून टाळाटाळ करायला लागलेले. काहीतरी इतक्या मोठ्या नोंदी सापडल्यात, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागलेल्या आहेत. समाजाची तळमळ आहे आणि समाजाच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आक्रोश आहे. आणि हा जर निर्णय लवकरात लवकर नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्याचे तीव्र पडसाद सरकारवर उमटणार आणि सरकारला याचं नुकसान भोगावं लागणार. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, नाहीतर एकनाथ शिंदे साहेब असतील, ह्यांना ह्या सगळ्या आक्रोशाला. मला सांगा, हे जे दिवस आहे, आधी 40 दिवसाची मुदत होती, ती मुदत संपली. आताही त्यांनी नेमकी मुदत किती पाहिजे? थोडा वेळ लागेल असं सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रश्न विचारला की थोडा वेळ म्हणजे नेमकं किती? नाही, आता वेळेपेक्षा आपणच सरकारची रसद थांबवली पाहिजे. आपलं युद्धच सरकारशी आहे. तर जसं युद्धाच्या वेळी अन्न वगैरेचा पुरवठा बंद होतो, तसं आपणही दळणवळणाची हे बंद केलं. जशी रेल्वेज आहेत, बसेस असतील, फोडतोड न करता जर त्या बंद केल्या, आता रेल्वे जर बंद केली तर भारतभरात या आंदोलनाची तीव्रता जाईल. योगाने सणवाराचे दिवस आहेत, तर त्याचं नक्कीच राज्य सरकार आणि केंद्र शासनही चांगल्यापैकी दखल घेऊ शकते. तर माझं तर म्हणणं आहे, राजस्थानमध्येही असंच मीना समाजाचं आंदोलन मागील 10 ते 12 वर्षापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे यशस्वी केलं होतं. दळणवळणाची साधनं किंवा जे रसदीचे साधनं आहेत, ऑइल असतील, पेट्रोल डिझेल असतील, ज्या ज्या डेपोजवर न येतील त्या ठिकाणी जर आपण जायबंदीच केली तर 100% याची दखल शासनासह केंद्र शासनालाही घ्यायला लागेल. चला, धन्यवाद. आंतरवाली सराटीमधल्या गावकऱ्यांचं काम असं रोजचं चालू आहे. इथून रोज जे शेतीला जाणारे आपण बघू शकतो की ते लोकांना आता ह्या आंदोलनामध्ये रोज इथं आंदोलन चालू आहे आणि बाहेरगावच्या लोकांचा प्रचंड मोठा सहभाग इथं पाहायला मिळतो. आपण आणखी काही लोकांना प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मला इथं बाहेरगावून आलेले लोक तर आहेत, परंतु स्थानिक लोकांची सुद्धा मोठी गर्दी आहे. मला तुमचं नाव सांगा. माझं नाव बाजीराव आवटे. काय वाटतं तुम्हाला हे सगळं आंदोलन सुरू आहे? आंदोलन आपलं आता हे अवघड आहे. वेळ जास्त जातोय असं वाटतं? हो, वेळ जास्त जातो. सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे याच्या बाबतीत. निर्णय लवकर घ्यायला पाहिजे असं वाटतं काही लोकांना. बाबांनी
बाबा तुमचं गाव नाव सांगा मला, तुम्ही कधी आले, कधी निघाले, इथं कसं 2 वाजता आलं. कुठून आले तुम्ही? चिरमापुरी काय काय आहे तुम्हाला इथे येऊन काय वाटतं? यावं लागत ते जरांगे पाटलाला भेटायला, समाधानी होते. किती जण आले तुमच्या गावातून? 10-15 जण आले. असे प्रत्येक गावातून लोक समूह गटागटाने इथं येत आहेत आणि आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या आणखी काही तरुण कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. मंडपामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी ही हालत असते, म्हणजे काही लोक 2-2, 3-3 तास थांबतात, निघून जातात आणि काही जण परत येऊन तिथं जॉईन होतात. त्याच्यामुळं गर्दीचे लोंढे येतात. आंतरवाली सराटीकडे येणारे रस्ते दिवसभर ह्या भरलेले असतात येणाऱ्या लोकांच्या गर्दीचे मराठा आरक्षण. मला तुम्ही कुठून आले आणि तुमचं नाव काय? मी सचिन जाधव नाशिक जिल्ह्यातनं इथं आलेलो आहे. पाटलांसाठी मी रामकुंडावरून गंगेचं पवित्र पाणी घेऊन आलेलो होतो. आमच्या नाशिकमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. ते त्या 2 तारखेला महायज्ञ हा नाशिकमध्ये टाय ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. पण हे ते आंदोलन आता आधी 40 दिवस होते, ते संपले. 14 तारखेला एक मोठी सभा झाली, त्यानंतर बारामतीला सभा झाली, मग बीडच्या काही जिल्ह्यामध्ये सभा झाल्या. इतक्या कोट्यावधी लोकांच्या सभा झाल्यानंतर सुद्धा 40 दिवसाची मुदत सरकारने मागितली होती. मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं असं की ती मुदत संपलेली आहे, आता आम्ही तुम्हाला मुदत देणार नाही, आणि सरकार म्हणतं की आम्हाला आणखी थोडीशी मुदत पाहिजे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? जर सत्ताबद्दल रात्रीतून होऊ शकतं तर नक्कीच आरक्षण हे रात्रीतूनच व्हायला पाहिजे. आता इतके मुदत देऊन सुद्धा आमचं अंतच बघणार असेल तर यानंतरचा मराठा नक्कीच सरकारला वेगळा बघण्यात दिसेल. आपण तुमच्यासोबत आलेले काही जण होते, हे जे तुम्ही जल घेऊन आले तिकडनं नाशिकमधून, त्याचं काय तुमची भावना आहे? आमची इच्छा आहे पाटलांना दीर्घ आयुष्य लागो. पाटलांनी हे पाणी घेतलं पाहिजे, त्यांच्या प्रकृतीला त्रास नाही झाला पाहिजे. याच्याने आम्ही तिथून देवाकडं तीच प्रार्थना करू का पाटलांना दीर्घ आयुष्य लागो. या आंदोलनामध्ये आतापर्यंत खूप म्हणजे इथं हिंसाचार, पहिल्या दिवशी जो लाठीमार झाला, त्यानंतर आता आंदोलन जे चिघळत चाललं आहे. आता लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 4 तरुणांनी आत्महत्या केल्या आणि आतापर्यंत 7 ते 8 जणांचा आत्महत्या झालेल्या आहेत. काय आव्हान करणार मनोज जरांगे पाटलांनी असं सांगितलं की आपण लढायला पाहिजे, मृत्यूला कवटाळू नये. आम्ही तर सर्वांना सांगतो आत्महत्येचं पाऊल कोणी उचलू नका. आपल्यासाठी पाटलांनी जे आंदोलन केलं आहे आपण त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने देऊ आणि 2 तारखेला येत्या जे काही पाटील साहेब जे सांगतील त्याच्यावर आपण ठामपणे उभं राहू. आपल्याला नक्की आरक्षण भेटेल ही ग्वाही व्यक्त करू. आणखीन काही जण आपल्याला, आपण वारंवार सगळ्यांचे नावं आणि त्यांचे गाव याच्यासाठी विचारतो की महाराष्ट्राला कळायला पाहिजे की आजूबाजूच्या गावातलेच नाही, नाशिक जिल्ह्यातून, नगर जिल्ह्यातून, विदर्भातून लोक येत आहेत. विशेषतः विदर्भामधले काल 35-40 लोक कुणबी समाजाचे होते, इथे या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले होते. बेळगावच्या लोकांनी आज इथे येऊन दुपारी पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे दूरदूरून लोक येतात, काही लोक पायी येत आहेत, अनवणी येत आहेत, काही लोक लोटांगण घालून येत आहेत. आता या सगळ्यांची जी गांभीर्य आहे हे सरकारपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आपला एक हेतू आहे. आणि दुसरं, तुमचं नाव सांगा. माझं नाव ओंकार जेंडफळे, पिंपळगाव बसवंतवरून आलो, नाशिकवरून. नाशिक जिल्हा. हो. काय तुम्हाला काय वाटतं, हे सगळं आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे, मनोज जरांगे पाटील निकराचा लढा देत आहेत मराठ्यांच्या आरक्षणासाठी. आज मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टातल्या पिटिशनचं जे फेटाळलं गेलेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये जी क्युरेटिव्ह पिटिशन केलेली त्या बाबतीतला खुलासा केला की आम्ही ते दाखल करणार. परंतु जरांगे पाटलांचं म्हणणं असं की ते आपण 14 तारखेला जी सभा होती त्याच्या आदल्या दिवशी 13 तारखेला त्यांनी ती पिटिशन केली. जोपर्यंत केंद्र सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत त्या पिटिशनला काहीच अर्थ नाही. त्यामुळं आम्ही जे मागितलेलं आरक्षण आहे तेच द्या. तर हे आरक्षण द्यायचं असेल तर मग त्या सुप्रीम कोर्टाची काय गरज आहे निकालाची, तिथं परत दाद मागायची काय गरज आहे, असा प्रश्न आंदोलन करते मनोज जरांगेंना पडला. तुम्हाला काय वाटतं? आमचं एक सरळ एक वैयक्तिक मत आहे, जसं राजकारणी इलेक्शनच्या वेळेस येतात, राजांच्या नावाखाली मतं मागतात, तर त्या हिशोबाने त्यांनी विचार केला पाहिजे की मराठा समाज जर प्रत्येक वेळेस आपल्याला हातबळ देऊन उभं करतो तर त्या हिशोबाने समाजाचा जो काही प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवण्यात आला पाहिजे. समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडला पाहिजे. इथं आंदोलनासाठी येणारे लोक बऱ्याच वेळेस स्वतः डब्बेसोबत घेऊन येतात, प्रचंड घोषणाबाजी इथे सुरू असते आणि एक मराठा लाख मराठा या घोषणा आपण आत्ता ऐकूया. परंतु दुपारी मनोज जरांगे पाटील यांना पाणी प्या यासाठी प्रचंड आग्रह करण्यात आला होता की मनोज जरांगे पाणी प्या पाणी प्या अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. काही महिला आल्या होत्या, त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं.
मला तुम्ही कुठून आले, तुमचं नाव सांगा. आणि हे जे आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला, आमदारांच्या घरात जाळपोळ सुरू झालेली आहे, रस्ता रोको सुरू झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं असलं तरी लोकांचा भावनांचा बांध फुटायला लागलेला आहे. आपणही माध्यमांच्या मार्फत लोकांना शांततेचं आवाहन करूयात, परंतु लोक उत्स्फूर्तपणे उद्रेक करतात काही ठिकाणी. आणि हे सगळं का बरं घडतं? मी नारायण लोखंडे भोकरदन आलो आहे. खरं म्हणजे सरकारने जो 30 दिवसांचा वेळ मागितला, जरांगे पाटलांनी 40 दिवसात दिला आणि 40 दिवसाचा वेळ दिला असताना सरकारने शब्द पाळला नाही. मग आता एवढं शांततेचं आवाहन करून जरी समाजाचा सरकारने अंत पाहू नये, कारण उद्रेक होणारच आहे. जरांगे पाटील हे शांततेचं आवाहन करू लागले, परंतु समाजाने शांत बसायचं कुठपर्यंत? कारण आज जरांगे पाटलांचे हात थरथरत आहे. त्यांना खरं म्हणजे आज इथं पाहून आमच्या डोळ्यात अश्रू आले, कारण जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली असून या सरकारला लाज वाटायला पाहिजे की दिलेला शब्द तुम्हाला पाळता येत नाही. आणि आज मुख्यमंत्र्याकडून खूप अपेक्षा होती, कारण त्यांनी शब्द दिला होता. मागे तर त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथसुद्धा खाल्ली. खरं म्हणजे शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही समाजाची त्यांनी मनोज जरांगेंना असंही सांगितलं होतं की तुम्ही उपचार घ्या, ठणठणीत व्हा, म्हणजे तुम्हाला आंदोलन करायला बळ येईल. पण मला असं वाटतं की तुम्हाला आंदोलनच करण्याची वेळ मी येऊ देणार नाही, असं त्यांचं इथंच आज मांडवातलं वाक्य होतं. खरं म्हणजे सरकार असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, हे समाजाला झुलवण्याचं काम करत आहे. देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, यांनी समाजाला आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी, सर्वच राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं काम केलं आणि आता तेच करत आहे. येणाऱ्या काळात येत्या 2 दिवसात सरकारने तातडीनं हा निर्णय मार्गी लावा, नसता सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मी समाजाच्या वतीनं देतो. बरेच लोक बाहेरच्या गावाहून पण आलेले लोक आहेत काही. आपण त्यांच्याशी पण प्रतिक्रिया जाणून घेणार. काही लोक इथं बाहेर इथं बसलेले आहेत. आपण मला सांगा, तुमचं गाव कोणतं, नाव काय तुमचं? आंतरवली सराटी. तुम्ही पहिल्या दिवसापासून नाही ठीक आहे ना, तुमचं गावातल्या लोकांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून आंदोलन पाहता इथं, तर काय वाटतं तुम्हाला? हे सगळं आंतरवली सराटीचं नाव पूर्ण भारतभर जगभर गेलं आणि मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठीचे एक प्रमुख केंद्र म्हणून आंतरवली सराटीकडं लोक बघायला लागले. काय वाटतं तुम्हाला? सगळा महाराष्ट्र तुमच्या गावात उलटला आहे आता, त्याने एक केंद्र बनलेलं आहे. भेटायलाच पाहिजे नाही, त्याच्यामुळं भेटायला पाहिजे, सरसकट भेटायलाच पाहिजे ना नियमाने. आता एवढे लोक झटते, मग कशामुळे झटतात? पण हे गाव, अख्खं गाव मनोज जरांगे पाटलांच्या मागं उभं राहिलं म्हणून सगळं झालेलं आहे. गावाने खूप मदत केली. गाव आलेत ना बरेचसे, 123 गाव आहेत ना. आता 123 गाव. हां, गंगतडच्या बाजूचे 123. गोदाकाठचे आजूबाजूचे 123 गावाचे नागरिक या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी जसं सांगितलं की घरातले ज्यांना शक्य होतं 50 रुपयापासून 100 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत लोकवर्गणी करून या आंदोलनाचा खर्च केला जातो आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी बाहेरून येणाऱ्या लोकांना एवढंच सांगितलं की तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या. गोदाकाठचे हे गाव 123 गावं जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे तोपर्यंत निकराचा लढा महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी देत राहतील. आपण आणखी काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मला तुमचं नाव सांगा. गजानन बालाजीराव माळेगाव आहे, नांदेडहून आलेलं आहे मी. काय वाटतं हे सगळं आंदोलन ज्या पद्धतीने चालू आहे आणि आरक्षणाचा निर्णय होत नाही नेमका? कुठलं तरी एक आरक्षण, म्हणजे यांचं म्हणणं आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. सरकार म्हणतो की कुणबी प्रमाणपत्रही देण्यात येईल. परत 50% वरचं जे आरक्षण आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये रिजेक्ट झाले होतं, तर त्याच्या बाबतीत क्युरेटिव्ह पिटिशन करतं आहे सरकार. ते म्हणजे सरकारला नेमकं काय करायचं काहीच कळत नाही. ओबीसी पण आरक्षण द्यायला पाहिजे. जे काही नोंदी वगैरे सापडलेले आहेत आतापर्यंत, आपले जे पुरावे सबळ सापडले आहेत त्याच्यानुसार आपल्याला ओबीसी म्हणून 50% आतमध्येच आरक्षण द्यायला पाहिजे. सरकार कुठल्याच प्रकारचं गांभीर्याने घेत नाही आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे ते आपापल्या ह्याच्यामध्ये आहेत. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे आणि जर पाटलांच्या तब्येतीला काही झालं तर सरकार त्याचे गंभीर परिणाम भोगेल. नक्कीच आपण बघितलं असेल की लोक येत आहेत आणि लोकांना त्यांना बघण्याची एक फार उत्कंठा असते. मनोज जरांगे पाटील ज्या अवस्थेमध्ये आता आपण मनोज जरांगे पाटलांच्या जिथं सगळे मीडिया महाराष्ट्राला आणि देशाला कव्हरेज दाखवतो आहे त्या बाजूला जातो आहोत. आपण बघितलं असेल की छोट्या छोट्या मुलांना घेऊन काही महिला इथं आलेल्या आहेत कडेवरती हे, आणि त्या आता परत पण जात आहेत. तर अशा पद्धतीची गर्दी लोंढे येतात आंतरवली सराटीमध्ये आणि बाहेरही जात आहेत. काही जण अजूनही इथं त्यांना दुरून बघण्यासाठी थांबलेले आहेत. आपण थेट त्यांना विचारूयात. मला सांगा तुमचं नाव काय? शेटचे बोला. तानवडे दत्तात्रय अशोक, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. किती वाजता आले तुम्ही इथं? आम्ही एक अर्धा तास झाला इथं आलो होता. काय वाटतं हे सगळं जे आंदोलन सुरू आहे नगर जिल्ह्यापासून महाराष्ट्रामध्ये सगळेच आहेत, तुमच्याकडे पण तीव्र आंदोलन सुरू आहे, तर या आंदोलनाचा काही परिणाम होऊन आरक्षण मिळेल असं वाटतं? हे सरकारने याचा विचार करून गांभीर्याने दखल घेऊन आरक्षण हे 100% सरसकट कुणबी द्यायलाच पाहिजे. कारण मी स्वतः
कुणबी आहे, पण माझ्या मंडळीला कुणबी नाही. माझी मंडळी मराठवाड्यातली. मी शेवगाव तालुक्यातला असून मला कुणबी आहे, पण मंडळीला नाही. मी शिक्षण 10वी ते 10वीपासून माझं बीटेक इंजिनिअरिंग झालेलं आहे. पण बीटेक इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझं ओबीसीच्या आधारावर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये 6 वर्ष कुणबीच्या ओबीसीच्या याच्यावर माझा नंबर लागला. 6 वर्ष मी शिक्षण ओबीसीच्या आधारे माझा बीटेक इंजिनिअरिंगला नंबर लागला. माझा स्वतःची फॅक्टरी आहे फूड इंडस्ट्री म्हणून शेवगाव तालुक्यामध्ये पिंगेवाडीमध्ये. मला ओबीसीचा इतका म्हणजे फायदा झाला. पण आता ते ओबीसीमधून देण्यासाठी उद्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे. प्राथमिक अहवाल पण त्यांनी स्वीकारलेला आहे सरकारने. तर त्याच्या बाबतीत काय वाटतं? सरकारने याचा गांभीर्याने विचार करून आरक्षण हे द्यायलाच पाहिजे. त्यांनी सरकारने मराठी सकल समाजाचा अंत पाहण्याची वेळ येऊ न द्यायला पाहिजे. मराठा समाजाचा अंत पाहण्याची वेळ येऊ देऊ नये असं म्हणतात. तुम्ही कुठून आले? तुमचं नाव काय? माझं नाव दत्ता फुके. मी छत्रपती संभाजीनगर येथून फुलंब्री येथून आलेलो आहे. सकाळपासून कालपासून जशी जरांगे पाटलांची तब्येत खालवत होती तसं छातीचे आमचे ठोके वाढत होते. हा जणू पंढरपूरचा जसा विठ्ठल आहे तसे ह्या विठ्ठलाचं दर्शन केव्हा होईल, याच्या पायाशी आपल्याला याचा स्पर्श कसा होईल या भावनेनं मी सकाळपासून आज आलेलो आहे. मराठा आरक्षण या आरक्षणाचा मी सुद्धा 2010चा एक डी.एड धारक म्हणून विद्यार्थी आहे आणि याचा आरक्षणाचा मी सुद्धा एक शिकार आहे. माझे सुद्धा माझ्यापेक्षा कमी मार्क असलेले मुलं माझे आज व्यवस्थितरित्या त्यांचे पती पत्नी नोकरी करताय आणि मी आज कुठेतरी कोणाकडे तरी मोलमजुरीने काम करतोय. यामुळे जरांगे पाटलांनी जो लढा उभारला आहे या लढ्याला, या देवाला आमच्याकडून प्रत्येकाकडून एक दिवसाचं आयुष्य त्यांना लाभो आणि त्यांना खूप मोठी अशी हिंमत मिळो आणि या हिमतीच्या जोरावर मराठा आरक्षण हा लढा पूर्णपणे यशस्वी हो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आज संध्याकाळची वेळ होत आलेली आहे. आता सूर्य मावळत आहे, परंतु या मावळत्या सूर्यासोबत सुद्धा इथं एक उगवणाऱ्या आशेचे किरण आपल्याला दिसत आहेत लोकांमध्ये. आणि आपण इथं बघितलं असेल दुपारच्या वेळेस इथं महिलांचं प्रचंड मोठी गर्दी झालेली होती आणि महिलांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली की भाऊ तुम्ही आम्हाला मायबाप मानता तर आमचं ऐका आणि किमान पाणी प्यायला सुरुवात करा. आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया. फक्त पाणी प्यावं जरांगे पाटील साहेबांनी. आणि ते फक्त आता सध्या मराठा आरक्षणापेक्षा त्यांची प्रकृती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण शिवाजी महाराजानंतर मावळा जर कोणाला म्हणावं महाराष्ट्रात तर फक्त एक व्यक्तिमत्व जन्मलेलं आहे की जे मनोज भाऊ जरांगे साहेब आहेत. आणि त्यांनी आम्ही सोलापूरवरून खास त्यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की त्यांनी पाणी तरी घ्यावं. किमान आपण शासनाकडून आरक्षण 100% मिळवूनच राहू. आणि शासनालाही देखील माझी नम्र विनंती आहे की हे फोडाफोडी जर राजकारण असेल किंवा काड्या घालून राजकारण असेल हे थांबवलं पाहिजे शासनानं. आणि जरांगे पाटलांची कुठेतरी किंमत कमी करण्याचा जो शासनाकडून जो एक प्रयत्न चाललेला आहे सतत की 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर शासनानं 30 दिवसाच्या आतच येऊन इथं सांगायला पाहिजे होतं की मनोज भाऊ आणखीन 2 महिने आम्हाला द्या, आम्हाला समिती मुदत वाढ मागते. पण समिती काय मागते याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा ते मनोज भाऊ बरोबर करत नाहीत. आणि त्यामुळे संतप्त महाराष्ट्रातील मराठा युवक आता संतापलेला आहे. आणि ठिकठिकाणी आज आम्हाला सकाळी 10 वाजता निघालेलं आहे, इथे पोचायला 6 वाजलेले इतक्या रास्ता रोको आहे. आणि रास्ता रोको असताना देखील मोकळं बोलले म्हणून मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे. आजवर महाराष्ट्रामध्ये असं कधीच घडलं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाज हा फक्त मनोज जरांगे एका नावाभोवती आणि उभा राहिलेला आहे. हे बाकीच्या मराठा नेत्यांना सहन होत नाही का? सरळ बरोबर आहे ना. कारण ज्यावेळेस राजकीय व्यक्ती एखाद्या सभा आणतात किंवा सभेसाठी पैसे देऊन लोक बोलवतात, त्याच्यापेक्षा मी त्या दिवशी 14 तारखेच्या सभेला आलतो. मी त्या दिवशी माझ्या फेसबुकवर स्टेटस टाकलं होतं की आजचं सभेचं भगवं वादळ जे आहे ते फक्त सॅटेलाईट कव्हर करू शकतं, इतर कुठलाही कॅमेरा करू शकत नाही. आणि हीच खंत ह्या सगळ्या राजकीय लोकांच्या पोटात दुखते की लोक स्वखर्चानं स्वनिधीनं एवढ्या लांब येतात आणि एक आंदोलन उभा करतात सर्वसामान्य. कारण मनोज भाऊंच्या त्यागाची, मनोज भाऊच्या प्रामाणिकपणाची हे आम्हाला सर्वसामान्य मराठा समाजाला एक खात्री पटलेली आहे. आणि राजकारणावरचा विश्वास सगळ्यांचा उठलेला आहे. प्रत्येकानं आपापल्या परीने ॲडजस्टमेंट केलेली आहे. मनोज भाऊ फक्त कधीच कुणाला मॅनेज न होणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांना म्हणतो की हे फक्त शिवाजी महाराजानंतर त्या काळात जे मावळे झाले त्यानंतर फक्त एकच मावळा जन्मला. शिवाजी महाराज तर नाहीतच जन्मले, पण एक मावळा त्यांच्या रूपानं आमच्या भेटीला आला. आणि त्याच्यासाठी भेट देण्यासाठी आणि त्यांनी पाणी घ्यावं ही माझी मनापासून कळकळीची तळमळीची विनंती आहे. आणि ही विनंती करायसाठी सोलापूरवरून मी खास आलो आहे. उद्या आमच्या तालुक्यात देखील आम्ही एक मोठा सकल मराठा समाजाचा मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे. पण त्याच्या अगोदर मनोज भाऊंचं दर्शन घ्यावं, मनोज भाऊंना पाणी घ्यावे म्हणून विनंती करावी. ह्या विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि मनोज भाऊंनी देखील आंदोलन आणखीन लांबवलं, काय अडचण नाही.
फक्त पाणी घ्यावं एवढीच एक मनापासून आमची इच्छा आहे. नक्कीच. आता आपण बघितलं असेल की मनोज जरांगेंना प्रचंड पाठिंबा मिळतोय. लोक ढोल ताशाच्या गजरात पण येत आहेत. प्रचंड त्यांच्याविषयीची आस्था, आपुलकी आणि त्यांच्याविषयीचं प्रेम इथं आपल्याला लोकांमध्ये दिसतंय. आपण काही थेट प्रश्नांकडे येऊ. आता लोकांच्या भावना जाणून घेतल्या. मी जसं त्यांना प्रश्न विचारला होता की मराठा नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं केले की आम्ही 96 कुळी आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही त्यांच्यामध्ये लावून घेणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर येतं, सगळे विरोधी पक्ष सगळे एकत्र येऊन सांगतात की आम्ही आरक्षण देणार आहे. अशा वेळी मराठा समाजातलेच, मी नाव घेत नाही कोणाचं, पण त्यांनी स्टेटमेंट केलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांची नाव माहिती. अशा नेत्यांविषयी तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत राजकारण्यांनी मराठ्यांचा फक्त वापर करून घेतला आहे. मराठा हा फार सुधारलेला आहे किंवा मराठा हा प्रत्येक ठिकाणी पुढे आहे, मराठ्यांचे राजकारणी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आतापर्यंत दाखवण्यासाठीच होत्या. आज जर तसा विचार केला तर मागच्या 25 वर्षाची परिस्थिती आणि आजची समाजातील असलेली परिस्थिती, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीला 50 विचारू मला तुम्ही सांगा की आपण असं बोलत होतो की मनोज जरांगे एका नावाभोवती सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एकवटला आणि या आरक्षणामुळं राजकीय जे हे कोलांटगुडी इकडे तिकडे सुरू झालेल्या आहेत राजकीय पक्षांच्या, विशेषतः मराठा नेत्यांचे काही विधान आले की 96 कुळी आम्ही आहोत, आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही. हे बघा, 96 कुळी किंवा 98 कुळी किंवा 52 कुळी जे काय कुळी असतील त्याच्याशी मराठा समाजाला काही घेणदेण नाही आहे. मराठा समाजाची आजची जी आर्थिक परिस्थिती झाली आहे, ह्या परिस्थितीला केवळ आणि केवळ हे राजकारणी आणि समाजकारणी, ठीक आहे काही वर्षापूर्वी असेल, कोणी मागासलेलं असेल, काही असेल, पण आता आमचा समाज, मराठा समाज हा मागासलेला झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्या आरक्षणामुळं आमच्या मुलांना कुठं नोकऱ्या लागत नाही, आमच्या मुलांचे कुठं शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांचे नंबर लागत नाहीत. 90% 95% घेऊनसुद्धा त्यांचे नंबर लागत नाही आणि इथं 70% नंबर लागून जातात. त्या मुलांची मानसिकता काय होत असेल? एवढा अभ्यास करून किंवा एवढं सगळं करून जर आपला नंबर लागत नसेल आणि आता त्यांची प्रत्येक जणच काही बलाढ्य नाही आहे. 90% लोक हे आता हातावरती अगदी मराठा समाजामध्ये, आणि यांना जर न्याय मिळाला नाही तर असं किती वर्ष चालणार? पुढं त्यांना तुम्हालाच मला विचारायचं की मनोज जरांगेंची मागणी या उपोषणाला बसली त्या दिवशीपासून आहे की मराठा समाजाला कुणबी जातीचं, मराठा हा कुणबीच आहे, म्हणजे कुणबी आहे, तो कुणबीच आहे, ते कुणबी आहे असं तुम्ही निर्णय घ्या आणि कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या, म्हणजे त्याला आपोआप ओबीसीमध्ये समावेश करायची गरज नाही, त्याला तो आपोआप होतो. बरोबर. आज मुख्यमंत्र्याची आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यांनी परत सुप्रीम कोर्टामधली जी याचिका फेटाळली गेलेली आहे सरकारची, तर त्या याचिकेच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा उल्लेख केलेला आहे. मनोज जरांगेंचं म्हणणं असं की त्या याचिकेचा आम्हाला काही देणं घेणं गरजच नाही ना. त्या बाबतीत काय म्हणणं? क्युरेटिव्ह पिटिशनची गरजच काय? जर आता तुम्ही 1 नाही 10, 10 नाही 100, 1000 नाही 10,000, 11,000 तुमच्याकडे जर पुरावे मिळाले असतील, आतापर्यंत जे तुम्ही आरक्षण दिलेत त्याला या सगळ्या प्रोसेस फॉलो केल्या होत्या का? त्याच्यासाठी तुम्ही एवढे दाखले गोळा केले होते का? त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या बसवल्या होत्या का? किंवा त्या मग आताच ही का अडचण आली आहे? मग आता एवढं जर, आणि तुम्ही किती दिवस अंत पाहणार आहे मराठा समाजाचा? जर जरांगे पाटलांना जर काही झालं याच्यामध्ये तर याचा मला आणखी तुम्हाला विचारायचं, कायदेशीर टिकायला पाहिजे, कायदेशीर टिकलं नाही तर असं तयार करून मराठा समाजामध्ये कुठेतरी असं संशयाचं वातावरण तयार केलं जातं आहे का की खरंच टिकलं नाही तर काय होईल, अशी भीती निर्माण केली जाते का सरकारकडनं? जाणून कदाचित असं असू शकतं की असं जर आपण दाखवलं यांना तर याच्यामध्ये वेळ काढूपणाचा चालू आहे त्यांचा. वेळ जसं वेळ निघून जाईल तसं लोक शांत होतील असं काही त्यांचं असेल. पण जरांगे साहेबांकडे जर तुम्ही आता बघितलं, त्यांची परिस्थिती बघितली तर किती भयानक परिस्थिती आहे, आणि याचा जर उद्या चालून जर याचा समाजावर काय परिणाम होत असेल याचा विचार ते करत नाहीत का? राजकारणी हाही विचार करायला पाहिजे की जर मराठा समाज आता इथं एवढा, एक सगळ्यात गोष्ट चांगली झाली आहे की जरांगे साहेबामुळं मराठा समाज हा पूर्णपणे एकवटलेला आहे आणि हा पूर्ण समाज आता एकत्रित झालेला आहे. उद्या चालून यांनी राजकारणी हीच गोष्ट एक लक्षात ठेवी आणि त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय लावा आणि जास्त वेळ न घालवता. त्यांना विशेष विनंती आहे सर्व मराठ्यांकडून की त्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त कमीत कमी अल्पावधीत आता या गोष्टी करणं गरजेचं आहे. कमीत कमी वेळेमध्ये करावं अशी लोकांची अपेक्षा आहेत. आपण आणखी काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. मला तुम्ही गावाचं नाव आणि तुमचं नाव आधी सांगा. आपण याच्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये कोणत्या हिमायतनगर तालुक्यामधून नांदेड जिल्हा, गाव आहे शिरपल्ली, इथून आलेलो आहो. अशासाठी आलेलो आहो जरांगे पाटलानं पाणीसुद्धा तरी घ्यावे आमच्या हिमायतनगर तालुक्यामधून अशी आमच्या मराठी समाजाच्या बांधवांची सगळ्याची इच्छा आहे. जसं मला समजा जरांगे पाटलाला टी व्हीवर मोबाईलवर बघल्याच्या नंतर आज मला दिवसभर बी गमलं नाही. मी एका शेणामध्ये घरून इकडे जरांगीला आलो, आंतरसराटीला आलो, तरी बी मला घरी कसंच करमलं नाही. 3-5 दिवस झालं साहेबाची एवढी परेशानी असता वेळेस हे गव्हर्मेंट, हे सरकार हे जे आहे निष्काळजी आणि बेजबाबदार अशा पद्धतीने हे वागत आहे.
कमीत कमी यायला माणसाची तरी थोडीफार कया दया यावा, जाणीव यावा. यांची परिस्थिती किती हलवलेली आहे. या गव्हर्नमेंटला आता तरी लक्ष आहे का यायला कुठंतरी कोणतं तरी सही करायला वेळ आहे, कोणतं जायला कार्यक्रम घ्यायला वेळ आहे. तर येतं याला एक मराठी माणसासाठी यायला येतं वेळ नाही या सरकारला. म्हणजे हे काम काढू सरकार आणि चोरटे लुच्चाट सरकार आहे या मताचा माणूस आहो. या सरकारनं हे 40 दिवस घेऊन बी काही केलं नाही. आणखीन हे माणूस 7 दिवस 6वा दिवस चालू आहे. आजपर्यंतसुद्धा या सरकारचं जरांगे पाटलाकडे लक्ष नाही. म्हणजे हे काय सरकार काय काम काढू आणि या जरांगे पाटलाला काय करायचं. आमच्या मराठी समाजाला असा एक नेता घडला जसा शिवरायासारखा, तरी या लोकांना गव्हर्नमेंटला थोडीसुद्धा काळजी नाही. आणि त्यातल्या त्यात या शिक्षणाचा हे वर्ग आहे ज्याच्यात गुणवंत आहे किंवा याच्यात शिक्षणामध्ये पारदर्शक. आता अशा आता ते सरकार तर म्हणतो प्राथमिक अहवाल स्वीकारला आम्ही, जी समिती नेमली होती शिंदे समिती, तिचा अहवाल स्वीकारला आम्ही, असं करतो. उद्यापासून त्याचं काम सुरू. मी या दाढीला केस पांढरे आले, समिती त्याच्या होता मरता त्याने किती दिवस चालणार आहे. आतापासून किती झाले ते असं हे यायचं काय यायचं काय, कुठंच काही नाही, काहीच करायचं नव्हतं. हे निव्वळ पैशाच्या मागं लागले, पैसे खाऊन मोठे व्हायले. यायचं एकच हे आहे. आणि आमचे तर मराठीचे जे खासदार आमदार कोणी जे असतील याच्यासारखे हरखोर मादरचोद लोक नाहीत. आपण चॅनलवर आहोत. तुमचं नाव सांगा. हे सगळे बोलले, आता भावना तीव्र होत आहेत लोकांच्या. बोला तुम्ही. बोला, नाव तर सांगा मला. मी तुम्हाला इथपर्यंत आले, मी सोबतच आलो नांदेडमधून यांच्यासोबत. ह्यांनी जे बोललं तेच माझी प्रतिक्रिया आहे. त्यांनी जे बोलले तीच माझी प्रतिक्रिया असं त्यांचं म्हणणं आहे. आपण परत एकदा आपल्या आधी यांच्याशी चर्चा केली, त्यांना बोलूया. मला तुम्ही आधी एक सांगितलं होतं, मला आता तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा, मी यांना पण विचारला होतो की मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटलांनी आता एक छत्री नेतृत्व झाले आरक्षणाच्या मुद्द्यावर. तर या नेतृत्वाला कुठंतरी हे करायचं, थोडंसं वीक करण्याचा प्रयत्न चालला आहे. नाही, विषय असा आहे की काय होतंय सरकारच्या डोक्यात काय आहे की बाबा यांना कोर्टात खेचायचं. आणि कोर्टात खेचलं की हे कुत्रा आहे कोण, तो आपला सदावर्ती सारखा. मग त्याला हे सरकारच लावणार परत की बाबा तू ही कर. आणि हे कर, ते सगळं खेळ चालू आहे ह्यांना आरक्षण द्यायचंच नाही. हे कोर्टाचं आम्हाला नाटकं काय घेणं देणं नाही, काय नाही. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, ही जरांगे पाटलाची मागणी, ती आम्ही सगळं मराठा समाज त्यांच्यासोबत आहे. ही कोर्टाचं नाटक नकोच आम्हाला. तुम्ही कोर्टानं देणार परत ते कुत्रं लावणार, त्या मागं तो सदावर्ती सारखा, ही आम्हाला गोष्टी नकोत. तुम्ही आत्ता आले इथं, हे जे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे, आता कुणबीचं प्रमाणपत्र देण्यासाठी जी समिती नेमली होती तिनं अहवाल तयार केला. निजामाच्या काळातल्या नोंदीनुसार मराठवाड्यातील काही पुरावे त्यांना सापडले आणि तरीसुद्धा ते सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा पण उल्लेख होऊ लागला. नेमकं आरक्षण तर एकच मिळेल ना, एक तर तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीमध्ये याल, नाही तर मग सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन जे पूर्वीच्या सरकारने जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते मिळायचं. सरकारने आज अशा बाबतीमध्ये कुठलीच स्पष्टता दिली नाही. काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम तर मी आमच्या मराठा समाजाचे जे आज आमदार खासदार आहेत यांचा मी जाहीर निषेध करतो. मी परतूर तालुक्यातून या ठिकाणी जरांगे साहेबांचे परिस्थिती पाहण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी सरकार हे जरांगे साहेबाला या स्टेजवर, फक्त जरांगे साहेब नाहीत तर या महाराष्ट्रातला 7 कोटी मराठा या स्टेजवर आहे. आणि सर्व महाराष्ट्रातील जेवढा 11 कोटी मराठा आहे, या सर्व इतर समाज धरून 11 कोटी लोकसंख्या जो असलेला महाराष्ट्र आहे, हा सर्वांचं लक्ष आज जरांगे साहेबांच्या स्टेजकडे आहे. प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी आज हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा मोठ्या आतुरतेने पाहत आहे की या ठिकाणी काय घडत आहे. सरकार याचे अजिबात लक्ष देत नाही. यासाठी सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. सरकार हे केवळ समित्या नेमत आहे, समित्याला पुरावे सापडत नाहीत. सर्वसामान्य माणूस हा कोर्टाचे पुरावे द्यायला तयार आहेत. आज प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या सोशल मीडियावर अनेक कोर्टाचे पुरावे आहेत की जे मराठा आणि कुणबी हे एक दाखवत आहेत. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा एवढा मोठा पुरावा दिलेला आहे. आज या समितीला 10,000च्या पुढचे पुरावे जरी कुणबी समाजाचे मिळाले असले तरी समिती म्हणती पुरेसे पुरावे नाहीत. या समितीनं एक आकडा असा निश्चित करावा की एवढे पुरावे आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करू. परंतु ही समिती कुठलंही भाष्य करायला तयार नाही. नुसतं सरकार समितीला वेळ वाढवून देतं आहे आणि मराठा समाजाची दिशाभूल करते. परंतु मी आपल्या माध्यमातून या सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की आपण विषयाची परीक्षा घेऊ नये.
एक 5 ml जरी विष असलं तरी ते विषच आहे आणि एक बॉटल जरी असलं तरी ते विष आहे. विषाची परीक्षा ही तुमच्यासाठी चांगली नाही आणि मराठा समाजासाठी सुद्धा चांगली नाही. तरी माझी सरकारला एक विनंती राहील सर्व मराठा समाजाच्या व सर्व महाराष्ट्राच्या वतीनं की आज प्रत्येक क्षण हा जरांगे साहेबासाठी एक श्वास बनलेला आहे आणि प्रत्येक श्वास हा क्षणाक्षणाला महत्त्वाचा आहे. त्यांची तब्येत त्यांची खालावत चाललेली आहे. दुपारी डॉक्टरांनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही पाणी तरी घ्या आणि आमच्या विनंतीला मान द्या. आणि SP आले होते, जिल्हाधिकारी आले होते, त्यांनी पण ते सांगितलं, पण ते आता ऐकत नाही. आंदोलकांचा पण मोठा दबाव आहे. गावातल्या महिलांनी पण त्यांना सांगितलं जे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार आणखीन वेळ काढला तर काय होऊ शकतं? मी सर्वप्रथम तर सर्व मराठा समाजाच्या वतीनं जरांगे साहेबाला हात जोडून विनंती करतोय की जरांगे साहेब तुम्ही उपोषण करा, चालू ठेवा उपोषण. फक्त तुम्ही पाणी घेऊन उपोषण करा, कारण तुमचं नेतृत्व जर या महाराष्ट्रातून मराठ्याचं हरवलं तर पुन्हा असं नेतृत्व कधीही उभं राहणार नाही. आणि मराठा हा समाज आज जो एकवटलेला आहे जरांगे साहेबाच्या नेतृत्वाखाली पुन्हा कधीही असा मराठा समाज एकवटला जाणार नाही. मराठा समाजाचे वेगवेगळे तुकडे पडतील आणि मराठा समाजासाठी जरांगे साहेबांनी जो एक मराठा समाज एकत्र केलेला आहे हा प्रत्येक गटात वेगळ्या विभागल्या जाईल आणि या जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा जो अंतिम टप्प्यात आलेला आहे हा परत कुठेतरी भरकटला जाईल. यासाठी जरांगे साहेबांना आमच्या सर्व मराठा बांधवाच्या वतीनं मी हे सांगू शकतो की पूर्वी महाराजाच्या काळात जेव्हा शिवाजी महाराजाचा इतिहास आम्हाला सांगतो तेव्हा गड आला पण सिंह गेला अशी एक म्हण आहे. तर अशी म्हण ही आम्हाला बदलायची आहे. आम्हाला मन बदलायची आहे असं म्हणतात ते. आणि खूप सविस्तरपणे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काही आणखी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. धन्यवाद. मी राजेंद्र घुंबाडे, गाव कोणतं तुम्ही? गेवराई, बाग पिंपळगाव. हां, आज जे जरांगे पाटलांची स्थिती बघितली, कालपासूनच त्यांचे हात थरथर असे कापत होते. त्यांना असा थोडासुद्धा अंगामध्ये त्राण शिल्लक राहिलेला नाही. तरी हे बेजबाबदार सरकार ह्यांचा थोडासुद्धा विचार करणं. हां, हे गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार आहे. हां, आज माननीय कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की शिंदे साहेब जर अपात्र झाले तर लगे यांना विधान परिषदेत घेऊ. ह्यांचं नुसतं सत्तेसाठी नुसते अशी लालची झालेले आहेत हे. पण ह्यांना जरांगे पाटलीची परिस्थिती दिसेना. हां, काय झालं म्हणून यांना मराठा समाजाला पेटवायचं आहे का? मला यांना एकच सांगणं आहे की आज तुम्ही या समिती नेमता, कमिटी नेमता, काय केलं कमिटीने तुमच्या आतापर्यंत? काहीच नाही केलेलं. आज 40 दिवस दिले 30 दिवसाऐवजी, तरी 40 दिवसामध्ये काय केलं यांनी? यांचं काहीतरी रिपोर्ट आहे का की या शिंदे समितीने काहीतरी केलं आहे म्हणून? काहीच नाही आहे. हां, मग सुद्धा वेळ मागतात. शिंदे समितीला ह्यांनी आणखीन वेळ वाढवून. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मनोज जरांगे पहिल्या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये वेळ वाढवून द्यायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी खूप विनंती केल्यानंतर 30 दिवसाचा वेळ वाढवून दिला आणि मनोज जरांगेंनी त्यांना 10 दिवस जास्तीचे दिले, 40 दिवस दिले. आता हे 40 दिवस संपल्यानंतर समिती परत त्यांना म्हणते की आम्हाला वेळ पाहिजे. तर हे समिती म्हणते का सरकारने समितीला विचारून वेळ दिला होता की परस्पर वेळ दिला होता, असा प्रश्न आंदोलकांना पडलाय. समिती वेळ वाढून मागत असेल तर सरकारने याच्यामध्ये काय त्यांना टाईम दिला नव्हता की आपण 40 दिवस दिलेले आहे, असं लोकांना प्रश्न पडला. नाही, त्यांनी उघड केलेलंच नाही सर की त्यांनी जे कमिटीला 40 दिवस दिले का ह्याच्यानंतर पुन्हा वाढवून वेळ देणार आहेत. यांनी कुणाला विचारून दिला का? जरांगे पाटलांना विचारलं होतं का त्यांनी की आम्ही 40 दिवसाच्या नंतर पुन्हा कमिटीला वेळ वाढवून देऊ म्हणून? एक सुद्धा शब्द विचारलेला नाही आहे. हा सारा शासनाचा खोटारडेपणा आहे. काय हे नुसती चाल ढकल करायला लागले सर. हां, यांना जरांगे पाटलाची तब्येतीची सुद्धा काळजी राहिलेली नाही आहे. आज जर ह्यांना बरं वाईट जर काही झालं तर काय करायचं? आज छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर आम्हाला एकमेव असं व्यक्तिमत्व भेटलेलं आहे जरांगे पाटलांच्या रूपामध्ये. जर आज आम्ही ह्यांना गमावलं तर आम्ही आमचं सर्वस्व गमावून बसू आणि पुन्हा काय होईल? पुन्हा मराठा समाजाचा त्यांच्या जीवाचं बरं वाईट जर काही झालं, हां, भावनिक होत आहेत लोक. आणखी पण काही जण आहेत भोगावं लागेल. डोळ्यात पाणी येतं. स्पष्ट शब्दात काय ऐकलं ना का? आम्ही नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुक्यातून आलेलो आहोत. तर आत्ताचा हा सर्व रोष आमचा सर्व राज्यकर्त्यांवरती आहे. कारण इथून मागे पण जे आरक्षण दिले गेले 2014 साली जे 2% आरक्षण ओबीसींना दिलं गेलं ते रात्रीतून दिलं गेलं. काही आपल्या कोणता मोर्चे काढावं लागले नाही, कोणाला उपोषणाला बसावं लागलं नाही.
मग आज जो आपला हा विषय आहे मराठाला आरक्षण द्यायचं आहे, तर तिथं काय हाल आपतिष्ट आपलं सरकार पाहत आहे. तर याचा परिणाम असा होईल का भूतो न भविष्य एक एक दिवस शिगेला पोच चाललेला आहे. नाशिक जिल्हा पूर्ण मनोज भाऊ जरांगेंच्या पाठीमागे आहे. ते जे आपल्याला आदेश येईल तो आदेश आम्ही सर्व तरुण मंडळी झेलल्याशिवाय राहणार नाही. आणि आक्रमक तर आहेच, पण त्यापेक्षा अजून आक्रमक होण्यात आमचे यांना खूप वेळापासून बोला म्हणत होतो, पण ते त्यावेळेस बोलत नव्हते. आता बोलायला लागले. मला सांगा तुमचं नाव. मी गणेश बाजीराव पाटील, कानेरे, गेवराई बाजार, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आज सकाळपासून आम्ही रस्ता रोको केलं तरी सरकार काही ऐका ना. तर आम्ही त्याच्यासाठी निर्णय घेतला, तहसीलला कुलप लावून आलो. जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत बदनापूरची तहसील कार्य आम्ही बंद करून आलेलो आहे. आता इथून पुढे आम्ही उघडून देणार नाही, ही गॅरंटी आम्ही घेतो. गणेश बाजीराव पाटील, कानेरे. काही जणांना बोलायचं आणखी, ते मागच्या बाजूने पुढे येत आहे. तुमचं गाव सांगा, नाव सांगा मला. आणि मी जे आंदोलन चालू चांदोड तालुक्यातून, नारायणगाव, नाशिक जिल्ह्यातून, ज्यांनी मराठ्यांच्या भरोश्यावरती आजपर्यंत सत्ता भोगल्या, मराठ्यांच्या भरोश्यावरती राजकारण केलं, त्यांना आज मराठे नकोसे झाले. पण त्यांना माहीत नाही मराठे नकोसे झाले, जर मराठ्यांना न्याय जर तुम्ही आज दिला नाही, उद्या दिला नाही, हे मराठे तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. हेच मी ते आज सांगू इच्छितो. वाट लावल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात. तुम्ही काहीतरी बोलत होते तेव्हा, काय म्हणलं तुमचं? मी शिवभक्त विशाल शिवाजी देवकर, पुणेवरून आज या ठिकाणी सराटी आंतरवाली या ठिकाणी आलो. तर मला ही सर्व परिस्थिती पाहता असं वाटतंय की या ठिकाणी आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. आणि या 6वा दिवस चालू असताना देखील या ठिकाणी सरकारकडून कुठलीच, काल एक बाईट झाली, परवा दिवशी म्हणले आम्ही भेटायला येऊ. अरे पण कधी? 4था दिवस, 5वा दिवस, तुम्हाला कितव्या दिवसाची वाट पाहिजे? काय परिस्थिती आहे आज इथं? या ठिकाणी सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. हे एक व्यक्तिमत्व असं आहे की हे व्यक्तिमत्व हरपल्याच्या नंतर तुमच्या पिढ्या जातील, परंतु असं व्यक्तिमत्व परत मिळणार नाही पाहायला. आज मुख्यमंत्र्याची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या नेत्यांना तुम्ही गावबंदी करताय त्याच्यामुळं ते काम होणार नाही महाराष्ट्रामध्ये. आणि मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न असं सुटणार नाही. आम्ही व्यवस्थित मार्गाने ते करतो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागणार आहे अजून. काय नाही, माझं वैयक्तिक असं स्पष्ट मत आहे की ही जर केस त्यांना हँडल करायची असेल तर राजकारण विरहितच करावी लागेल. परवा दिवशीची बाईट मी ऐकली, उपमुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस म्हणले की आम्हाला काय माहिती तुम्ही आमची बाईट घेत होता. म्हणजे हे फक्त बाईट समोरच एक खरं बोलतात आणि बाईटच्या व्यतिरिक्त वेगळं त्यांच्या मनात काहीतरी आहे. माझं स्पष्ट मत आहे, हा जर त्यांना आत्मीयतेने, आत्मगंभीरतेने हा जर विषय त्यांना जर हाताळायचा असेल तर त्यांना राजकारणाची खुर्ची साईडला ठेवूनच हा विषय त्यांना हाताळावा लागेल. तरच हे कुठंतरी या ठिकाणी याला न्याय मिळेल. अन्यथा हे राजकारण आपण पाहतो. पहा तुम्ही, काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांना हवे होते, काही दिवसानंतर त्यांना वाटलं की एकनाथ शिंदेही या ठिकाणी आपल्यातून जातील. त्यांनी पवार या ठिकाणी हाताशी धरले. म्हणजे त्यांना काहीही करून त्यांना फक्त त्यांचीच खुर्ची महत्त्वाची आहे. मी या ठिकाणी एवढंच या ठिकाणी महाराष्ट्र न्यूजच्या निमित्ताने एवढंच सांगेल की या कमिटीच्या वतीने किंवा मनोजदादांच्या सहकार्यांनाही माझी विनंती राहील की आंदोलनाची दिशा वेगळी करून, काही नाही, आंदोलनाची दिशा वेगळी करूनच आपल्याला न्याय घ्यावा लागेल. ह्यांना घाम फुटणार नाहीये. एक मराठा, एक मराठा, लाख मराठा. तुमचं नाव सांगा मला. तुम्ही परतूरमधून आले ना? पुण्यात आलोय. गणेश देवकर माझं नाव आहे. आम्ही 300 किलोमीटरवरून एक असं इथं आलेलो आहे. आम्ही सरकारला जास्त सांगू शकत नाही आहे. एकच सांगतो, जर आमच्या दादांना काही झालं तर गाठ प्रत्येक मराठ्याशी आहे. जर काय ह्याच्यातून दुसरं निष्पन्न झालं तर आम्ही आरक्षण तर घेऊच, पण सरकारला दिलेली खुर्ची माघारी घ्यायची ताकद या मराठी समाजामध्ये आहे. एक मराठा. काही लोक भावनिक होत आहेत आणि होणं स्वाभाविक पण आहे. आपण बोलतोय, तुमचं नाव आणि गाव मला सांगा. साहेब, मी नाशिक जिल्हा, चांदवड तालुका जिल्हा परिषद सदस्य. कोणत्या पक्षाचं? मी राजकारणाच्या विराईत बोलतो. मराठ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. आता जर नाही तर कधीच नाही. आणि हीच वेळ आहे शासनानं याबाबत दखल घ्यावी. जे चाललंय महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे. आणि आत्ता शासनानं दखल घेतली नाही
तर हे शासनाला याचे फळं भोगावं लागेल. तो कोणी आमदार असेल, कोणी मुख्यमंत्री असेल, कोणीही असेल, सर्व राजकारणाने राजकारण बाजूला ठेवून मराठ्यांना न्याय द्यावा एवढीच मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि त्यांनी लवकर न्याय निर्णय द्यावा. राजकारणी लोकांना आपल्याला एक गोष्ट सांगायची की या मांडवात येणारा कोणत्याही माणूस त्याच्या पक्षाचं नाव सांगत नाही आणि आंतरवाली सराटीमध्ये जवळपास 123 गावातील लोकांचा या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील जेव्हा या सगळ्या प्रवासात निघतात त्यावेळी त्यांच्यासोबत सगळ्या पक्षाची लोकं असतात. हे मी यासाठी सांगतोय की याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं संभ्रम निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असं मनोज जरांगे पाटलांना संशय आला होता. त्यांनी तसं बोलून पण दाखवलं होतं. त्यांची बाजू म्हणून आपण ही आता ते जास्त राजकीय बोलत नाही, परंतु त्यांनी स्पष्ट केलं होतं की अशा पद्धतीचं वातावरण तयार करू नका. माझ्यासोबत आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा सगळ्याच पक्षाचे लोक आहेत, ते सगळे आंदोलनात सहभागी आहे. 125 गावामध्ये पण आहे. आता काही लोक इथे येतात पण पक्षाचं नाव कोणीच सांगत नाही. आपण तो मुद्दाम खुलासा करण्यासाठी इथे केलं. मला तुमचं नाव आणि मी प्रताप राखोंडे सुकापुरी, सरपंच जरांगे पाटलाचा 20 वर्षापूर्वीचा कार्यकर्ता. मी एक लाठी त्याच्यामध्ये एक जखमी एक हे होतो. थोडं मागे झालं इथे, थोडं लाईट कमी. साहेब, माझी एकच कळकळीची विनंती आहे की मी 20 वर्षापासून जरांगे पाटलासोबत राहिलो. त्यावेळेस आम्ही 2 पोळ्या 8-8 जणांनी कशा खाल्ल्यात ते आम्हाला माहीत होतं. त्यावेळेस आम्हाला पेट्रोल पैसे भेटत नव्हते, पण आज आमच्या नेत्याचं कुठंतरी नाव झालं आहे. आणि नाव झाल्यानंतर आज इतर लोक जे समजा विरोध करीत असतील किंवा राजकीय लोक करीत असतील, फक्त मला एकच मला म्हणायचं आहे की आम्हाला आरक्षण नाही भेटून. मोटरसायकलवर ते मराठा आंदोलनासाठी खूप ठिकाणी फिरले, कधी कधी उपाशी विचारच्यामध्ये होतो. माझ्या डोक्याला गोळ्या लागल्यात, माझं बोट निकामी झालेलं आहे. फक्त मला एकच म्हणायचं आहे की मला आरक्षण नाही भेटलं हरकत नाही, पण माझा नेता मला जिवंत असला पाहिजे. कारण 20 वर्षापासून मी त्या माणसाला तळ हाताच्या फोडासारखं आम्ही सांभाळले. 8 ते 10 माणसांनी आज पूर्ण महाराष्ट्रात झाला असेल. कोणाला काय वाटत असेल मीडिया पुढं थांबा, काही विषय नाही. फक्त आम्हाला आमचा नेता जिवंत पाहिजे. आज नाही आम्ही एका महिन्याने आरक्षण घेऊ. फक्त माझ्या नेत्या मला दिसला पाहिजे आणि त्या माणसाने ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्या आरक्षणाचा माझा काही संबंध नाही. कारण की काही इतक्या म्हणजे निकृष्ट त्यावेळेस आम्ही होतो. त्यावेळेस मी जरा साहेबासोबत राहिलोय. सायकलमध्ये साहेब मोटरसायकल सुद्धा नव्हती आम्हाला. आम्ही लोकांच्या गाड्या ते सांगा जरा. मनोज जरांगे यांचा संघर्ष महाराष्ट्राला माहिती झाला पाहिजे. तुम्ही त्यांच्यासोबत राहिले, कसे फिरले, काय फिरले तुम्ही सांगा. साहेब, त्यावेळेस आम्ही लोकांच्या ऊसतोडीच्या गाड्याला हात करून आम्ही कार्यक्रमाला जायचो. शाखेची ओपनिंग करायचो. ओपनिंग झाल्यानंतर ज्या अध्यक्ष घरी बसायला जागा असली त्यांनी चहा पाजवून आम्हाला चहा सुद्धा त्यावेळेस भेटत नव्हती. आज सारा महाराष्ट्र पुऱ्या लावडो घेऊन उभा आहे, पण आज काही मतलब नाही. आज फक्त आम्हाला आमचा नेता जिवंत पाहिजे. ठीक आहे, आरक्षण आज नाही, आम्ही 1 महिन्याने नाही. फक्त आम्हाला नेता आम्हाला हवा आहे. हो, अजून काही जणांना आपण बोलणार आहोत. जे बोटाला लागले डोक्याला गोळ्या बघितलं काही आहे, पण पुढे या ना तुम्ही, समोर या. तुमचं नाव आणि गाव सांगा मला आधी. रुपेश पवार, जेजुरीहून आले, इतक्या लांबून आले तुम्ही. मनोज जरांगेंच्या तिकडे सभा पण झाल्या तुमच्या भागामध्ये मराठा आरक्षणासाठी. आज आता त्यांची 6व्या दिवशी तब्येत खूप खालावत चाललेली आहे. म्हणजे त्यांना बोलताना पण खूप त्रास होतो. आम्हाला त्यांनी पत्रकारांना पण विनंती केली की मी दिवसातून फक्त 2दाच माध्यमाशी बोल, आणि त्याच्यातही ते आता कमीत कमी बोलत आहेत म्हणजे. पण आता दुपारी जसं त्यांना आरक्षणाचं एक पाऊल पुढं पडलं तर त्यांचं म्हणणं आहे की मला तेच औषध आहे. मला थोडं बरं वाटायला लागलं, काहीतरी हालचाल झाली, पण ती हालचाल तशी काही त्यांच्या मनालाही पटली नाही. काय वाटतं तुम्हाला? तर सर, या संदर्भात सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा शांततेमध्ये आता भरपूर दिवस चालले. आम्हाला नेत्याची खरंच गरज आहे, कारण दुसरं आमच्यासाठी नेता इथून पुढं होऊ शकत नाही. की असं पुढाकार घेऊन करणारा नेता जरांगे साहेबांशिवाय दुसरा कुणीही नाही. आत्ताच्या सध्या म्हणजे खरंच जी आत्ता लढा चालू आहे, सरकार एका दिवसात काही करू शकतंय, पण तुमचं सरकार उलटं पालटं होऊ शकतंय. मग आरक्षण का नाही देऊ शकत? द्यायलाच पाहिजे. आरक्षण द्यायलाच पाहिजे असं म्हणतात. तुमचं नाव सांगा मला. नमस्कार, मी प्रदीप टेळे, कळंब तालुका, जिल्हा धाराशिव. या आज मनोज जरांगे पाटील साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. याच्या निमित्तानं माझी सभेला आले होते तुम्ही? सभेला आलो होतो ना आम्ही. हे बघा, सभेला पण आलेले लोक आहेत, नंतर आंदोलन चालू असताना ग्रामपंचायतचा ठराव आम्ही उपोषणाला पाठिंबा म्हणून घेऊन आलेलो आहोत. आणि या निमित्तानं माझी सर्व खासदार आमदार बांधवांना एवढी विनंती आहे की तुम्ही आमच्या मागं राजीनामे देऊन उभं राहावं. जर तुम्ही आज आमच्या मागं उभारलात तर येणाऱ्या लोकसभा विधानसभेसाठी आम्ही तुमच्यासाठी आहेत. नाहीतर तुम्ही आमच्या गावामध्येच काय, तालुक्यात, जिल्ह्यात कुठेही फिरण्याची गरज नाही, असं मी या ठिकाणी नमूद करतो.
बरेच जण आमदार खासदारांना राजीनाम्याची मागणी करतायत. इथं वातावरण असं असतं की दिवसभर लोक येतात जातात, काही लोक स्वतः डबे घेऊन येतात. गावकरीसुद्धा गावातून डब्यांची एक मोठी एक पंगत असते इथं. काही बाहेर घेऊन आलेल्या लोकांना तिथं ते जीव पण घालतात. अशा पद्धतीनं आंतरवली सराटीमध्ये आंदोलन मागच्याही 17 दिवसाचं आता हा 6वा दिवस आहे. आणि या पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक म्हणजे सभेला आलेले लोक परत आंदोलनाच्या ठिकाणी परत येत आहेत. काही लोक रोज येतात, काही लोक 2-3 दिवसानंतर येतात. त्यांना जसं परवडेल तसं लोक इथं येतात आणि वेळ खूप देत आहेत आंदोलनाला. तुझं नाव काय मला सांगा? माझं नाव सत्यवान लटके, मी सोलापूर माळढा तालुक्यातून आलेलो आहे. आम्ही सभेला पण आलो होतो आणि आज मनोजदादांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की मराठा समाज प्रत्येक गोष्टीला अंत असतो, म्हणून मराठा समाज हा शांत आहे. माझी मनोजदादांना तुमच्या माध्यमातून ही तर विनंती आहे की दादा, आरक्षण आपल्याला आता खूप जणांनी सांगितलं आपल्याला आरक्षण भेटणारच आहे, कारण आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. परंतु दादा गैड आला पण सिंह गेला, ही तसाची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही कुठून आले? आज या ठिकाणी आंतरवाली सराटी असणारं जरांगे पाटलांचं उपोषण आज 48 वर्षामध्ये असणारे जे काही सत्तांतरित कुणी असू, पण समाजाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विभागून फक्त एक आपला फायदा या ठिकाणी घेतलेला आहे. पण आता आज मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? नाही, पत्रकार परिषद घेण्यापेक्षा अस्तित्व काय हे सगळ्यात महत्त्वाचं.